हॅपी बर्थडे टू यू। हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप सगळेजण मस्त असाल। तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आज तर खूप लवकर उठून मी माझं सगळं आवरून घेतले आणि आता मी बनवणार आहे चहा, कारण दिवसाची सुरुवातच होती चहा पिऊन। तर चला आधी फटाफट चहा बनवूया। मी एकटीच लवकर उठून तयार झालीये, बाकी भैयाला तर तुम्ही बघू शकता पारुसाचा अजून अंघोळ पण नाही केला। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग, उठ लवकर। बघ मी चहा बनवायला लागले। हा कसं सांगू का, कॅमेऱ्याच्या समोर याचं तोंड उघडतच नाही आणि असं याचं तोंड बंदच राहत नाही, हाय ना? काय होणार, बोलत जा रे जरा, लाजत नको जाऊ, पोरी नाही बघणार तुला कोणी। हे घे मम्मी चहा। तर इकडे माझी देवपूजा पण करून झालीये आणि मी बघा किती छान अशी खाली रांगोळ पण काढलीये। आता मी बनवत आहे स्वयंपाक। आज तर सगळं काम घरातलं मीच करणार आहे, कारण मम्मीचा आहे बर्थडे म्हणून मम्मीला म्हटलं तू बस, सगळं काम मी करते। मम्मी तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा। धन्यवाद। मग पार्टी कुठे देतेस आम्हाला? मी तिची भाजी तोडून देते। भाजी बनवते। तू नाही, आज नाही बनवायचं, तू मीच बनवणार आहे आज सगळं। चालेल? तर मी ते तेल टाकून घेतलं आहे, तेल गरम झाले। आता मी टाकते याच्यामध्ये जिरे आणि मोहरी। तुम्हाला माझे कुकिंग व्लॉग्स आवडतील का मला सांगा नक्की, म्हणजे मी ते पण बनवेल तुम्हाला मस्तपैकी छान छान। मला खूप छान छान स्वयंपाक येतो, तर मी तुम्हाला शेअर करेल छान अशी रेसिपी। मला कमेंट करा फटाफट। इथे कांदा, हिरवी मिरची आणि काय याच्यामध्ये सॉरी, कांदा, हिरवी मिरची आणि शेंगदाणे इथं भाजून झालेले आहेत। तुम्हा सर्वांना माझे डेली व्लॉग बघायला आवडतील का मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी इथून पुढे नक्की 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 बनवेनच। कारण मी सारखी अशीच बोलते बट मला विसरून जातं, पण नाही आता मी खरंच बनवणार आहे। तर इकडे सगळं आपलं मस्त पैकी भाजून झालेलं आहे। साक्षी काय करते? मी खिचडी बनवते, खिचडी। पण यामध्ये कोण खिचडी बनवलं होतं? मला ना कुकर मध्ये ते बनवून ना खूप कंटाळा आला होता आणि बघावं म्हटलं जरा वेगळं काहीतरी करून आपल्या स्टाईल मध्ये। इतकं वेगळं असं काय नाही, याच्यामध्ये पण बनवतात खिचडी, ठीक आहे। आपली खिचडी रेडी आहे, बघू शकता तुम्ही। तर गाईज आता थोड्याच वेळामध्ये आम्हाला तयार व्हायचे, कारण मम्मीचा बर्थडे आहे, सो आम्ही बर्थडे सेलिब्रेशन साठी बाहेर जाणार आहोत। तर मम्मी एक्साइटेड आहेस? हो, जायचंय? जायचे। तर चला आधी आम्ही तयार होतो। तर गाईज बघा ड्रेस घातलाय आणि आता मेकअप करायला बसावंच म्हणलं, एवढ्यात तर लाईटच गेली, कारण आज वातावरण खूप खराब होतं, खूप जास्त वारं सुटलं होतं म्हणून लाईट तर गेली। हे बघा इथं मम्मीला बसवलं होतं मी मेकअप साठी, माझ्या मम्मीचा बर्थडे आहे आज, बर्थडे लाईटच गेली। कसं ग मम्मी? बस आता निवांत, कारण आधीच आम्हाला खूप लेट झाले। किती वाजले? 8 वाजले बघा, 8 तर वाजलेत। आता लाईट लवकर यावी म्हणजे झालं, नाहीतर मग आम्हाला बॅटरी मारूनच मेकअप करून जावं लागेल, है ना मम्मी? नो ऑप्शन। काही लवकर लगेच लाईट आली म्हणून बरं झालं। आता मम्मीचा करूयात फटाफट मेकअप। आता मी मेकअप आर्टिस्ट झालीये, म्हणजे रिअल मध्ये पण झालीये, मम्मीची तर मी आधीपासूनच आहे मेकअप आर्टिस्ट। सो गाईज आपल्या मम्मीचा मेकअप झालेला आहे। कशी दिसतेय सांगा, एकदम नॉर्मलच केलाय, कारण मम्मीला जास्त मेकअप आवडत नाही, पण कशी दिसतेय सांगा कमेंट करून। मम्मी तुला आवडला? मस्त। मी होऊ शकते का मेकअप आर्टिस्ट? तर मेकअप झाले, आता मम्मी तुझं हेअरस्टाईल करून घे, कारण आता मला पण मेकअप करायचं, कारण खूप उशीर होईल परत, है ना? आम्ही दोघी जणी रेडी झालोय। कशी दिसते माझी मम्मी सांगा, आणि मी पण। तर चला आता जाऊयात आपण, मस्त सेलिब्रेशन करायचं। खूप लेट झालं, कारण ती लाईट येत होती जात होती, त्याच्यामध्ये जास्त लेट झालं, म्हणून मी माझ्या मेकअपचं काहीच दाखवलं नाही, फटाफट मेकअप केला। तर दोघी जणी कशा दिसते कमेंट करून नक्की सांगा। तर आता आम्ही आलोय हॉटेलमध्ये आणि आता थोड्याच वेळामध्ये करायचं आहे केक कटिंग आणि त्यानंतर मस्तपैकी इथं जेवण करायचं आहे, हो ना मम्मी? सो आता मी हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मी, हॅपी बर्थडे टू यू। इकडे बघ, माझी मम्मी अशीच खुश राहा। आमची छोटीशी फॅमिली आहे, आम्ही 3 जण आलोय मस्त मम्मीचं सेलिब्रेशन करायला। मग तुला कसं वाटलं? एकदम मस्त वाटलं, आनंद। इकडे आहे भैया, बिचारा भैया किती शांत बसला होईल।
तर स्टार्टर मध्ये आम्ही ऑर्डर केलं आहे मसाला पापड. तर इकडे आमचं जेवण आलेलं आहे. भैया काय करतोय? लिंबू पिळतोय. कसं झालंय? मग मी टेस्ट कर ना. छान आहे. तर आमचं जेवण मस्त झालं आणि आता आम्ही जातोय घराकडे. सो चला, आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता आम्ही आलोय घरी. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा कमेंट करून. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि हो, तुम्हाला माझं खरंच जे रुटीन ब्लॉग आवडतात का हे पण कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूयात एका नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.